नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण जन्माष्टमी निमित्त प्रसाद बनवणार आहोत. तो म्हणजे सुटोळा किंवा तुम्ही पंजिरीसुद्धा म्हणू शकता. त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य: धणे, सुंठ पावडर, पिठी साखर, तसेच ड्रायफ्रूट्स आहेत: सुके खोबरे, मनुका, काजू, बदाम, गोडंबी आणि बारीक कापून घेतलेले अंजीर, 4-5 विलायची, 4 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, खसखस, चारोळी, बारीक कापून घेतलेली खारीक. सर्व साहित्य आपल्याला आता तुपावर भाजून घ्यायचं आहे. नुसते धणे, सुंठ आणि पिठी साखर या 3 साहित्यापासून सुद्धा तुम्ही सुटोळा बनवू शकता. गॅस चालू करून आपल्याला कढई तापवायला ठेवायची. त्यामध्ये तूप घालायचं. तूप तापलं. आता आपल्याला बदाम, काजू, गोडंबी, सुके खोबरे, नंतर लवंग आणि काळी मिरी, बारीक कापून घेतलेली खारीक आणि खसखस परतून घ्यायचं आणि त्यावर मोठी वाटी धणे घालायचे. हे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. धणे भरपूर घ्यायचे. विलायचीमधले दाणे काढून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. थंड करायसाठी प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे. बारीक कापून घेतलेले अंजीर, मनुके आणि चारोळी, थोडी खसखससुद्धा ठेवली आपण. हे आपल्याला अख्खं घालायचं आहे म्हणून आपण वेगळं भाजून घेणार आहोत. इथे मी खडी साखर बारीक करून घेतलेली आहे. आता थंड झालेलं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक केलेलं आहे. त्यामध्ये आता सुंठ पावडर आणि खडी साखरची पावडर ही घालायची आहे. आता ही सुंठ पावडर घातलेली आहे. मनुके आपण कच्चेच घेतलेले आहेत, भाजून नाहीत घेतले. आता हे भाजलेलं सर्व साहित्य ते आपण ठेवलेलं होतं अख्खं, ते घालायचं. मिश्रण एकत्र करायचं आणि आपली खडी साखरची पावडर घालायची. तुम्ही पिठी साखरसुद्धा घेऊ शकता. सुटोळ्याचे मेन साहित्य म्हणजे धणे, सुंठ आणि पिठी साखर. बनवायला अगदी सोपा आणि खायला खूप स्वादिष्ट लागणारा असा हा आपला सुटोळा आहे. आमच्याकडे जन्माष्टमीला आणि रामनवमीला आवर्जून बनवतात. सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा आपल्याला जे घालायचे ते आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. सर्व एकत्रित करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपला जन्माष्टमीचा सुटोळा किंवा पंजिरी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.